थँक्यू 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 थँक्यू. धन्यवाद. सरांचं खूप खूप स्वागत. की एकदाच जे काय आहे ना ते संपून टाका पटकन. बरोबर की नाही. आम्ही रात्री 3 वाजता उठलेलो आहे. हा आणि काही तर झोपलेच नाही. 3 वाजता 4 वाजता आणि काही तरी 1 महिन्यापासून नाही नाही उत्सुकता आहे. की आम्हाला सांगितलंय पिकनिक अशी असते तशी असते, बघू तरी एकदाच कशी असते. आता मी येत असताना काही महिलांची चर्चा होती, बघू तरी काय सांगतायत. बसूया असं. ठीक आहे असो. तुम्ही सगळे हसलात, बरं वाटलं जरा. कारण की मला असं वाटतं काहीतरी तुम्ही 9:30 वाजल्यापासून बसले इथे है ना. हा तर आपण आता आपल्या व्यावसायिक हा हा मी सर्व तुमच्या देवदेवतांना, महान मानवांना आणि माझ्या सुद्धा नतमस्तक होऊन आजच्या व्यावसायिक मीटिंगकडे आपण वळूया. तुम्ही सर्वजण इथे आलात रात्री 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून काही उठलेले आहेत आणि आज तुम्ही बरोबर इथे 10 वाजता मीटिंग अटेंड केलेली आहे. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की आपण मीटिंग म्हणजे काय आपल्याला माहितीच नसतं. दोन्ही पण बरोबर आहे. दोन्ही हात वरती झालेले आहेत आणि आता एकदा स्वतःसाठी जोरात दोन्ही हाताला हात मारायचा. जोरात जोरात स्वतःसाठी तुमच्यासाठी एकदा जोरात जोरात वाजल्या पाहिजे टाळ्या. पण टाळ्या वाजत नाही. तुमच्यासाठी जोरात टाळ्या. तुम्ही 3 वाजता उठलेले आहेत, 4 वाजता उठले आहेत आणि सकाळी उठून इकडे आलेले आहेत. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. पूर्ण हॉल दणाणून गेला पाहिजे. जोरात जोरात टाळ्या वाजणे. पाठीमागे पाठीमागे जोरात जायला जोरात. इकडे पण इकडे पण. हा एकदम जोरात. जो पण मी स्टेज जातो पण टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरात जोरात एकदम जोरात. टाळ्या वाजत नाही. क्या बात आहे. व्हेरी गुड. इकडे जोरात जोरात टाळ्या कशा वाजल्या पाहिजे. एकदम जोरात. अजून वरती जोरात एकदम जोरात. अरे थांबले. जोरात जोरात. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. हा अच्छा. म्हणजे आज मला असं वाटतं सरकारी नोकऱ्या करणं इथे जास्त आलेल्या नाहीये कारण की हॉट डे आहे. हा त्यांच्यासाठी पण आपण संडे ठेवणार आहे. ज्या आपल्या वर्कर वुमेन्स आहेत त्यांच्यासाठी पण आपण संडेची मीटिंग ठेवणार आहे. म्हणजे पिकनिक ठेवणार आहे. त्यांना पण आनंद घेता येईल. पण इथे नोकरी करणाऱ्या बऱ्याचशा महिला नाही आहेत है ना. बरं प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या अच्छा कमी आहेत. प्रायव्हेट नोकरी ठीक आहे. स्वतःचा व्यवसाय कमीच आहे. आणि गृहिणी सगळ्याच आहे. गृहिणी सगळ्याच आहे. बर आता हे झालं आपलं पर्सनल. आता आपण बघूया की महाराष्ट्र बाजारपेठमध्ये व्यवसाय करणाऱ्या अशा किती महिला इथे आलेल्या आहेत की ज्यांना महिन्याचं 50,000चं इन्कम त्या महाराष्ट्र बाजारपेठ मधून घेतात. अशा कोणी ते महिला आहेत का 50,000 इन्कम घेणाऱ्या. 50,000 कोण आहे. पाठी आहे बघा. सगळं बघायला लागलं. आहे का नाही. हा म्हणजे जर एक काही गोष्ट आपण जर बोललो की लगेच आहे का नाही. हा बर 25,000 इन्कम घेणारी इथे कोणी महिला आहेत का महाराष्ट्र बाजारपेठेतून. 25,000 कोण आहे. 25,000 आहे. अरे उभे राहा दाखवा जरा इकडे. 25,000 या इकडे जरा. महाराष्ट्र बाजारपेठेमधून 25,000 इन्कम घेणाऱ्या महिला इथे आलेल्या आहेत. 3 आहेत ज्यांचं नाव आहे गुजरन मॅडम. उषा गुजरन ओळखता तुम्ही या सर्वांना. उषा गुजरन. त्याच्यानंतर अनिता डावरे मॅडम ओळखता सर्व. व्हेरी गुड.
आणि शुभदा गोरुले मॅडम ह्या महिन्याला 25,000 30,000 पेक्षा जास्त इन्कम महाराष्ट्र बाजारपेठेतून घेतात. बरोबर की नाही? आता ह्या काय करतात, नेमकं काय करतात आहे ना, ते तुम्हाला सांगतील. पण कधी जेव्हा ह्या स्वतःच्या मीटिंग घेतील तेव्हा तुम्हाला सांगणार की आम्ही कसं कसं काय काय केलं, काय काय पापड. हा बसा, ह्या आहेत 25,000. ज्यांचं 10,000 इन्कम आहे महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये, 10,000 इन्कम आहे नाहीये. 5,000 15 आहे. अच्छा 15,000 इन्कम घेणाऱ्या मॅडम आहेत. या जरा वरती सर्वांना बघू द्या. यांना आपण पाहिलं का? यांना आपण पाहिलं? कुठेच नाही पाहिलं. महाराष्ट्र बाजारपेठमध्ये पाहिलं. हा पाहिलंय का? नाही. महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये हा नेहमी येतात. बरोबर, इथे पण आलेले आहेत. पण यांची ओळख अशी, तुम्हाला माहितीये? हा, पण तरी सुद्धा सर्वांना सांगतो की यांची ओळख अशी, तुम्ही सर्वांनी मराठी पिक्चर बघितलेले आहेत, बघितले, ज्याच्यामध्ये खलनायक जो नेहमी खलनायक काय करतो है ना, तर त्यांचे मिस्टर नागेश भोसले सर आहेत. माहितीये? नागेश भोसले. पिक्चरचं नाव काय? बरेच पिक्चर आहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत गुजरात. गल्लीत गोंधळ दिल्लीत गुजरात. बघितलंय कोणी? आणि सिरियल कुठली होती ती? देवयानी. देवयानी कोणी बघितली? हा बघा, सगळ्यांनी बघितली, यांना बघितलं नाही. त्यांच्या ह्या कोण आहेत? धर्मपत्नी, अर्धांगिनी. हा, अशा सुद्धा महिला आपल्या महाराष्ट्र माझे सभासद आहेत. आणि स्वतः समाजसेविका आहेत. त्या खूप समाजसेवा करतात. त्यांचे एवढे मेंबर आहेत ना, काय काय मेंबरचे पैसे तेच भरतात. असं आहे. तरी 620 महिला त्यांच्या अंडर आहेत. 620. बरोबर. एकदा जॉय भोसले मॅडम साठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. जोरात टाळ्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये ग्राउंड लेवल पासून तर टॉप लेवल पर्यंत सभासद आहेत, आहे की नाही? महाराष्ट्र बाजारपेठेचे आतापर्यंत आजची जी क्वांटिटी आहे, म्हणजे काउंट आहे आजचा, 81,000 महिला सभासद झालेल्या आहेत. किती? 81,000. आणि मागच्या वर्षी ह्याच हॉलमध्ये अशी पिकनिक होती, तेव्हा होत्या 35,000. किती होत्या? हा, आणि ती मीटिंग कधी होती? जून मध्ये. किती महिने झाले? 6 महिन्यात किती वाढल्या? 50,000. आणि आपला ह्या मार्च एंडिंगचा आता टार्गेट आहे 1,00,000. आता किती महिने बाकी आहेत? फक्त 29 दिवस. हा, 29. आपली 29 तारीख लास्ट असते जॉईनिंगची. तर 29 म्हणजे 29 दिवस बाकी आहे. या 29 दिवसामध्ये आपला आता 81 आहे, तर 19,000 ह्या मार्च मध्ये होणार आहे. म्हणजे 1,00,000 माझ्या बहिणी होणार आहेत. बरोबर आहे. आणि 2036 पर्यंत किती? 2036 म्हणजे आता किती वर्ष बाकी आहे? किती? हा, ह्या वर्षामध्ये माझ्या बहिणी होणार 1 करोड. 1 करोड. किती होणार आहे? हा, कोणता भाऊ असा कृष्ण विषय. बरोबर आहे. हा, आता झालंय आपलं इन्कम घेण्याचं. आता बघूया की ह्या हॉलमध्ये बसलेल्या महिला ज्यांच्याकडे 50 मेंबर डायरेक्ट आहेत, 50 मेंबर डायरेक्ट कोणाकडे आहेत? तिथे उभे राहा. काय नाव? जयश्री कोले. लोके. हा, जयश्री लोके. बघा, सगळ्यांना बघून घ्या. 50 मेंबर डायरेक्ट आहेत. इकडे इकडे बघा. हा, या साईडला आहे. 50 मेंबर डायरेक्ट. काय वाजलं पाहिजे? 50 मेंबर डायरेक्ट. जयश्री कुठे राहिला तुम्ही? लालबाग. अरे वा, लालबागला राहिला. लालबागचा राजा. व्हेरी गुड. बसा. 50 मेंबर. 40 मेंबर डायरेक्ट. 40 मेंबर आहे तुमचे. व्हेरी गुड. 30 मेंबर. 35 वाले कोणी उभे राहा? 35 वाले. 35. व्हेरी गुड. बऱ्यापैकी आहे.
तुमचं नाव काय मॅडम? शैला कांबळे. शांती कांबळे. कांबळी. अच्छा, विनोद कांबळे. हा, आता समजलं. नाना पाटेकरचा डायलॉग माहिती तुम्हाला? शांती तो कुछ नाही जानती. ठीक आहे, हरकत नाही. टाळ्या वाजवा त्यांसाठी. बघा, म्हणजे 35 मेंबर आहे. 30 मेंबर उभे राहा. 30 मेंबर व्हेरी गुड, म्हणजे बऱ्यापैकी आहे. 25 मेंबर, 25 पेक्षा जास्त. 24 मेंबर व्हेरी गुड. 20 मेंबर, 20 पेक्षा जास्त व्हेरी गुड. 15 पेक्षा जास्त, 15 पेक्षा जास्त मेंबर आहेत व्हेरी गुड. 10 पेक्षा जास्त, 10 पेक्षा जास्त आहेत व्हेरी गुड. 8 पेक्षा जास्त, 5 मेंबर, 5 मेंबर पेक्षा जास्त व्हेरी गुड. 5 मेंबर आहेत. 3 मेंबर, 3 मेंबर ओके. 2 मेंबर आहेत. 1 मेंबर, ज्यांच्या अंडर 1 मेंबर आहे, फक्त एक मेंबर, असे किती आहे? ओके, ठीक आहे. आणि फक्त सभासद आहेत, त्यांच्याकडे फक्त बुक आहे पिंक कलरचं. फक्त सभासद ज्यांच्याकडे फक्त बुक आहे पिंक कलरचं, असे किती आहेत? मी काय बोललो लक्षात आलं? की फक्त सभासद आहेत, सभासद, आणि त्यांनी मेंबरच नाही केले, फक्त सभासद. लक्षात आलं? फक्त सभासद. ठीक आहे, हात खाली करा. आणि जे सभासदच नाहीये, फक्त ही मीटिंग आणि पिकनिक अटेंड आज इथे पैठणी देऊन मान सन्मान करणार आहोत, असे किती महिला आहेत? सभासदच नाहीये. नवीन किती आहेत? या पटकन इकडे. पैठणी ठेवत बाबा, या लवकर. उभे राहा, पटकन पटकन उभे राहा. पैठणी द्यायची, पैठणी मिळणार आहे, पैठणी. सभासद नाहीये, फक्त उभे राहा. मला इकडे, हॅलो, पाठी मागू नका. सभासद नाहीये, ज्यांच्याकडे बुकच नाहीये, अशा किती महिला आहेत? हात वरती करा सगळ्यांनी. हात ज्या सभासद नाहीये, किती? मोजा मॅडम पटकन. तेवढा पैठणी आपल्याला आणावं लागेल पटकन. नाही, तिथेच असू द्या. किती आहेत? 20-25 आहेत. ठीक आहे, बसा. पाहुणा असतो आपला, त्यांचा आपल्याला सन्मान करायचा असतो, बरोबर की नाही? हा. तर ज्या काही नवीन महिला आहेत, त्यांनी आपापल्या सिनियरकडे, कोणी आणलं तुम्हाला? बाजूला असते ना तुमचे सिनियर? हा, तुम्ही आणलं यांना, ठीक आहे ना? तर आपापल्या सिनियरकडे नाव द्यायचे आहे. त्यांच्याकडे आम्ही पैठणी देऊ. कोणाकडे? तुमच्या सिनियरकडे पैठणी देऊ, आणि त्यांच्याकडे तुम्ही पैठणी घ्यायची संध्याकाळी गेल्या त्यांच्या घरी जाऊ. आणि त्यांनी जर नाही दिली तर ऑफिस मध्ये मला सांगायचंय. हॅलो, काय सांगितलं? लक्षात आलं? नाही, लगेच संध्याकाळी. आज तुम्ही पिकनिकला गेलात, एन्जॉय करून गेलात, बरोबर आहे. आणि जे सभासद नाहीये त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे पिंक कार्ड नाहीये पण त्या पिकनिकला आलेले आहेत, तर त्यांना एक पैठणी साडी बक्षीस आहे. पण तुमचे कोण देणार? सिनियर. त्यांनी जर नाही दिलं तर आम्हाला लगेच उद्या फोन करून सांगा. कळलं सगळ्यांना? नाही दिली तर आम्हाला लगेच फोन करायचं. ओके, धन्यवाद, थँक्यू. आता कळलं की आपली ही जी व्यावसायिक पिकनिक असते, ही फक्त महिला सभासद ज्या आपल्या महाराष्ट्र वारपेढी असतात त्यांच्यासाठीच असते, इतर महिलांसाठी नसते, बरोबर की नाही? आज जेवढ्या पण महिला आहेत ना, ह्या आपल्या सर्व सभासद आहेत. आणि एक 10 ते 15 महिला सोडल्या तर त्या फक्त मैत्रिणीने हात धरून पकडून आणलेले, चल बघ, आणि नंतर सभासद हो, असं कधी होत नाही. त्यांना जर उत्सुकता असेल बाबा की पिकनिक कशी असते, तर सभासद होऊनच पिकनिकला यायचं, तरच तर ते आपल्याला एन्जॉय घेता येईल ना. नाहीतर काय, इथे काय चाललं हे चाललं त्यांना काहीच कळत नाही. कारण तुम्ही ऑफिसमध्ये येता, ऑफिसमध्ये बघता किती गर्दी असते, अर्धा 1-1 तास मग लाईन उभा राहावं लागतं. काय साठी? बरोबर की नाही?
आणि तुम्ही जेव्हा ही पिकनिक घेता तेव्हा तुम्हाला कळतं की नाही, हा पिकनिकचा आनंद आम्ही बरोबर खरं अर्थाने घेतलेला आहे, कारण की आम्ही मेहनत करतो, है ना. तर म्हणून पुढच्या वेळेस सांगतो की तुम्ही सुद्धा जे काही आपले पिकनिक इथून होतील त्या पिकनिकला फक्त सभासद महिलांनाच घेऊन यायचं. आम्ही लहान मुलांना पण बंद केलं होतं, पण बऱ्याच महिला बोलल्या की आमचे मुलं आम्ही कुठे सोडणार. आम्ही त्यांना बोललो की तुमच्या त्यांच्याजवळ ठेवा. कोणाकडे? हा, पण ते बोलतात की नाही नाही असं बोलते, मग नको जाऊ पिकनिकला. आम्हाला ठीक आहे, हरकत नाही, एक भाऊ बहिणीसाठी काही करू शकतो, म्हणून तुमच्या मुलांना पण घेऊन या. म्हणून मुलांना पण अलाउड आहे, पण मुलांना या मीटिंगला अलाउड नाहीये, खाली ते एन्जॉय करणार. आणि आपण मीटिंग 1 तासाची इथे घ्यायची. ठीक आहे, तर आपण आता मीटिंगला सुरुवात करूया. महाराष्ट्र बाजारपेठ कुणाकुणाला माहिती आहे? महाराष्ट्र बाजारपेठ कुणाकुणाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे, व्हेरी गुड. महाराष्ट्र बाजारपेठ ही आपली एक सुपर मार्केट मॉल आहे. दादरला, दादर वेस्ट मध्ये अगदी स्टेशनच्या बाजूला एस प्लाझा बिल्डिंग मध्ये पहिला माळा आणि दुसरा माळा असे आपले 2 माळ्यावरती ऑफिसेस आणि सुपर मार्केट आहे. यांची स्थापना 1 मे 2017 ला झाली. किती वर्ष आली? 8 वर्ष आता होतील 1 मेला. या 8 वर्षामध्ये महाराष्ट्र बाजारपेठेचे 81,000 महिला सभासद आहेत. त्याच्यामध्ये फक्त 1% पुरुष किंवा अर्धा टक्का म्हणलं तरी चालेल. किती? अर्धा टक्का फक्त पुरुष आहे आणि 99.99% महिला आहेत. आणि खास हा व्यासपीठ जो आहे तो महिलांसाठीच आपण तयार केलाय, फक्त महिला आणि महिला. जेंट्सला इंटरेस्ट नाही तरी सुद्धा महिला बोलतात की आमच्याकडे जेंट्स आहे. ठीक आहे, हरकत नाही, घ्या, पण त्यांना काम करू देऊ नका, फक्त सभासद करा बस. फक्त सभासद, त्यांनी मेंबर बनवायचे नाही. मेंबर कोणी बनवायचे? हा, कारण का की पुरुष जर मेंबर बनवायला लागला तर मग तुम्हाला घरामध्ये दांबून ठेवणार. तो मी बघतो सगळं, तू काय नको करू, बरोबर की नाही. मग आपल्याला असं करायचं नाहीये. आपले जे मिस्टर आहेत, जे जिथे असतील 15,000, 20,000, 30,000, 50,000 इन्कम घेत असतील तर त्यांच्यापेक्षा डबल तुम्हाला कसं घेता येईल हे इथून आपल्याला करायचंय. त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला कसं चालता येईल हे आता इथून करायचंय. आणि आपल्याकडे बऱ्याच महिला आहेत की त्यांचं इन्कम महाराष्ट्र बाजारपेठमध्ये महिन्याला 90,000, 1,00,000, 1,40,000 आहे. 1,40,000 इन्कम घेणाऱ्या महिला आहेत. मीनाक्षी केदस ओळखताय? त्यांच्या टीममध्ये कोण आलंय? मीनाक्षी केदस, तुम्ही आल्यात, ओळखताय ना? 1,40,000 महिना. प्राजक्ता चावरे यांना ओळखताय? प्राजक्ता चावरे वळीच्या, महिन्याला 88,000 इन्कम. किती? 88,000. अशा आपल्याकडे जवळजवळ 120 महिला आहेत की ज्यांचं इन्कम 50,000च्या वरती आहे. मग तुम्ही का नाही? तुमच्यात काय कमी आहे? तेच आपल्याला आज इथे बघायचंय, बरोबर की नाही? ठीक आहे, तर महाराष्ट्र बाजारपेठेचं जे विजन आहे ते असं आहे की महाराष्ट्र बाजारपेठ मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट बनवायचे. किती? 5 सुपर मार्केट मुंबईमध्ये, 5 सुपर मार्केट पुण्यामध्ये आणि 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट महाराष्ट्रामध्ये आपल्याला बनवायचे आहेत 18 वर्षामध्ये. 2036 आपलं विजन आहे की 2036 पर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडचे ऍसेट होणार. किती? 18,000 2036 पर्यंत. तेव्हा मी होणार 60 वर्षाचा, बरोबर आहे? हा, आणि माझा मुलगा होणार तेव्हा 18 वर्षाचा. म्हणजे माझ्या नंतर हा व्यवस्था सगळी करून ठेवलेली आहे, बरोबर की नाही? अशी तुम्ही सुद्धा करून ठेवायला पाहिजे की तुम्हाला जर समजा 1 मुलगा असेल, 2 मुलं असतील तर त्यांच्यासाठी मी आता काय करून ठेवते, पण जास्त करून ठेवू नका, मुलं लाडवतात. आता ही माझा जो मुलगा आहे त्याला मी शिकवतो की स्टेजवरती तो 8-8 तास थांबतो. जेव्हा आपले प्रोग्राम असतात तेव्हा तो स्टेजवरती 8 तास थांबतो, कारण त्याला आतापासून सवय लावलेली आहे की व्यवसाय काय असतो म्हणून, है ना. असंच आपल्या मुलांना पण आपल्याला घडवायचं आहे. तर महाराष्ट्र बाजारपेठेचं हे असं विजन, तसं तुमचं पण काहीतरी विजन असेल की लहानपणापासून काय आपण समजा की मी शाळा शिकायची आहे, शाळा शिकून आपलं काय व्हायचंय, डॉक्टर, इंजिनियर, वकील, जे काय असेल ते. व्यवसाय कोणी होत नाही, होतो का? व्यवसाय होतो कोणी नाही. शाळा शिकायची होतं कायसाठी? आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय सांगतात की बा शिक, कशासाठी?
नोकरी करण्यासाठी. हा, कारण आपले चालू आलेले आहे म्हणजे सुरुवातीपासून बाळा शिक कायसाठी, नोकरी करण्यासाठी. तुला चांगली नोकरी मिळणार म्हणजे तुझा जो हा आम्ही लहानपणापासून जे पैसे खर्च केले त्याच्यावरती, तो तुझा पुढे जाऊन गुलाम होशील. तो कुणाचा? दुसऱ्यांचा. हे कुठेतरी गहाण ठेवशील 50,000 1,00,000वरती. पण असं कोणी सांगत नाही बाळा शिक, थोडं शिक, पण व्यवसाय करण्यासाठी. असं कोण सांगतं माहितीये? त्यांचं जातेवरती मी येत नाही, तुम्हाला समजून गेले असेल की ते थोडं शिकतात पण फक्त आपल्याला गणित देण्यासाठी, पैसे घेण्यासाठी, देण्यासाठी. ते जास्त शिकवत नाही, जास्त कुठे व्यवसायामध्ये टाकतात. तर तसं आपल्या सगळ्यांना व्यावसायिक व्हायला पाहिजे. कारण व्यवसाय करणं म्हणजे कोणाची गुलामगिरी करणं नाही. स्वतःवरती आपण स्वतः जेव्हा वाटेल तेव्हा आपण कुठे जाऊ शकतो, फिरू शकतो, सुट्टी घेऊ शकतो. पण स्वतःचा व्यवसाय असेल तेव्हाच. आणि नोकरी असेल, बघा सुट्टी नाही, आज कोणी चाललं नाही. बरोबर की नाही? हे जिवंत उदाहरण आहे. तर महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये आपल्याला काय करायचं? तुम्ही व्यवसाय कशा होणार? इथून 50,000 60,000 इन्कम कसं घेणार? तर महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये काय आपलं मेन आपलं प्रोडक्ट काय? ग्रोसरी. आपण कुठून घेतो? कुठून घेतो? पक्का सर्वजण घेतात? व्हेरी गुड. क्या काय बघा तुमच्यासाठी. तर याच्यामध्ये काय काय आहे की महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, कोलगेट, साबण हे सर्व आहे. बरोबर की नाही? तर हे साबण आपण कुठून घेतो? आपल्या बाजारपेठेतून. तर तुम्हाला इथे काय काय बेनिफिट मिळतं की जे तुम्ही बाहेरून सामान घेताय, बरोबर की नाही, आणि आपल्याकडे सामान जर घेतल्यावरती तुम्हाला काय बेनिफिट मिळणार? बरोबर आहे. आपण इथे बघूया की जे तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेतून सामान खरेदी करता आणि खरेदी केल्यानंतर तुम्हाला इथे काय बेनिफिट मिळतं? 3% ते 50% डिस्काउंट मिळतं. किती मिळतं? प्रत्येक वस्तूवरती आपल्याला डिस्काउंट मिळतं. प्रत्येक वस्तूवरती म्हणजे 3% ते 50% डिस्काउंट मिळतं. हे जर तुमचा एक पहिला फायदा. बरोबर आहे. दुसरा फायदा काय आहे की तुम्ही जर आपल्याकडे सामान घेताय तर ते तुम्हाला ऑफर असतात. एकावर एक फ्री, दोनावर एक फ्री, तीनावर एक फ्री, पाचावर. या सगळ्या ऑफर आपल्या सुपर मार्केटमध्ये असतात. बाहेर जर आपण सामान घेतलं, समजा 10 रुपयाचे बिस्किट, तर दुकानदार तुम्हाला काय करतो? 10 रुपये घेतो. जर 10 पुढे घेतले तर 100 रुपये द्यावे लागतात. तो काय कमी करतो का? नाही. पण आपल्याला जर तुम्ही 10 पुढे घेतले तर तुम्हाला एक पुडा बिस्किटचा फ्री मिळणार आणि प्लस 3% डिस्काउंट. हे आपल्याकडे ऑफर आहेत, है ना? दुसरा फायदा. तिसरा फायदा काय? जर तुम्ही आपल्याकडे 3,000 रुपयाच्या वरती सामान खरेदी केलं तर तुम्हाला लगेच बक्षीस सुद्धा मिळतं. काय मिळतं? बक्षीस. दुकानामध्ये तुम्ही वर्षभर सामान घेता बाहेर, पण तो दिवाळी दसरा काय देतो का? काय नाही. पण इथं तुम्ही जर 3,000च्या वरती सामान खरेदी केलं की लगेच तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळतं. किती फायदे झाले? 3. चौथा फायदा, जर तुम्ही आपल्याकडे 2,000 रुपयाच्या वरती सामान खरेदी केलं, हे नवीन ग्राहकांसाठी आहे, तर तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा फ्री आहे. घरपोच सेवा. 2 किलोमीटरच्या आत सामान खरेदी केलं, तुमच्या घरपोच सामान येणार. पण कोणासाठी? नवीन ग्राहकांसाठी. 2,000 रुपयाच्या वरती सामान खरेदी केल्यावरती. बरोबर आहे. तुम्ही आता समजा अंधेरीला राहत असेल तर 15,000 रुपये सामान जर घेतलं एखाद्या व्यक्तीने तर तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा फ्री मिळणार. किती फायदे झाले? 4. आणि पाचवा फायदा काय की तुम्ही जेव्हा आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये येता आणि तुम्ही जेव्हा खरेदी करता, तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र बाजारपेठ ही माझीच दुकान आहे आणि मी माझ्याच दुकानातून खरेदी करायचा एक वेगळा आनंद मिळतो. इमोशनल टच म्हणजे आपण भावनिक आपले जे हे आहे ते आपण इमोशनल टच आपण असं दिलेलं आहे. म्हणजे एक भावनिक दृष्टिकोन बघितलं आहे की ही दुकान असं वाटतं की ही माझीच आहे. किती फायदे झाले? 5. आणि 6वा फायदा सर्वात महत्वाचा कुठला आहे? 6वा फायदा, जर तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये कुठे जर तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये 2 महिना किराणा सामान खरेदी केलं, किती महिने? किती महिने? 2 महिने सामान खरेदी केलं तर तुम्हाला तिसऱ्या महिन्यापासून, किती महिन्यापासून? तिसऱ्या महिन्यापासून तुम्हाला तुमचं किराणा सामान स्वतःच लाईफ टाइम फ्री मिळणार. पैसेच द्यायचे नाही. सर्वांना कळलं? 2 महिने किराणा सामान खरेदी करायचं. किती महिने? किती महिने? 2 महिने. किती महिने? 2 महिने सामान खरेदी करा आणि तिसऱ्या महिन्यापासून काय मिळणार? तुमचं लाईफ टाइम किराणा सामान फ्री मिळणार. काय मिळणार? तिसऱ्या महिन्यापासून फ्री मिळणार. सगळे आता बघत राहिले एक माझ्याकडे. मी काय सांगितलं लक्षात आलं?
2 महिने किराणा सामान खरेदी करायचं. किती महिने? किती हजाराचं खरेदी? महिन्याला किती हजार सामान खरेदी केलं तर किती हजार सामान फ्री मिळणार? एक प्रश्न. अजून तुम्ही सांगितलं नाही. 1 महिन्याला किती हजाराचं सामान? 1 महिन्याला किती हजार सामान खरेदी करायचं म्हणजे आम्हाला सामान लाईफ टाइम फ्री मिळणार. पैसे द्यायचे नाही अजिबात. सुपर मार्केटमध्ये यायचं, सामान काढायचं, आपल्या त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये ट्रॉलीमध्ये याच्यावर जायचं, काउंटरमध्ये बिल करायचं, घरी जायचं, पैसे द्यायचे. हा कोण काय म्हणताय? नाही. हा हा यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हाताखाली मेंबर नसले तरी पण फ्री मिळणार का? 2 प्रश्न झाले. अजून उभे उभे राहा उभे राहा उभे राहा उभे राहा. ऐकायला येत नाही. हा आम्हाला जर सामान भरायचं 5 घेता. व्हेरी गुड. हा मग कसं मिळणार ना? कसं घेऊन जाणार? ह्या दर महिन्याला 5,000 रुपये सामान खरेदी करता. किती? मग आता ह्या आजपासून सामान खरेदी करणार, बरोबर आहे, आणि 3 महिन्यानंतर सामान फ्री मिळणार. आता नेणार कसं हा प्रश्न आहे. 3 प्रश्न झाले. अजून सामान फ्री मिळते. सगळेच माकडे बघायला लागले. सामान फ्री कसं? आतापर्यंत सर्व आळस देत होतात. किती रुपयाचं घ्यायचं? हा किती रुपयाचं? किती रुपयाचं घ्यायचं सामान? किती रुपयाचं सामान घ्यायचं? हा मी तिकडे येऊ, परत येतो, थांबा. सामान किती रुपयाचं घ्यायचं प्रश्न बघा. तुमच्याकडे सगळे प्रश्न आहेत. हा बोला. 2 महिन्याचं सामान घेतल्यावरती नंतर सामान फ्री का देतात? तुम्ही एवढं लँडलॉर्ड आहात का? असं यांचं म्हणणं आहे. बरोबर की नाही? का टाटा बिर्ला आहे की धीरूभाई आहे? 6 महिने फ्री आणि नंतर 10 रुपये, असं आहे का? सगळ्यांचे प्रश्न मला कळाले आता, बरोबर आहे. आता मीटिंग मध्ये खरी ट्विस्ट निर्माण झालेली आहे. काय पाहिजे आता आपल्याला? सामान फ्री. सामान फ्री कसं मिळतं सांगू का की नको? नको, जाऊ दे, आपल्याला एन्जॉय करायचं आहे. कशाला सामान कशाला फ्री पाहिजे? पैसे देतोय आपण, आपला जे आहे ते कमवतात, पैसे देतात 15-20 हजार रुपये, कशाला सामान फ्री पाहिजे? हा 2 महिने सामान खरेदी करा. 3ऱ्या महिन्यापासून तुमचं किराणा सामान स्वतःच 1,000, 2,000, 3,000, 5,000 लाईफ टाइम फ्री मिळणार. पैसेच द्यायचे नाही. हा किती रुपयाचं करायचं ऐकायचं? ओके ग्रेट. आपण ऐकूया. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आता आपण हे संपवणार आहे. ठीक आहे. सामान फ्री कसं मिळणार बघा. सामान कोणाकोणाला फ्री पाहिजे? सगळ्यांनी हात वरती नाही केले. व्हेरी गुड. सगळ्यांना पाहिजे. आता मी जे काय सांगतो ते पहिले ऐका की सामान फ्री तुम्हाला मिळणार कसं. आता तुम्ही सर्वांनी बुक घेतलेले आहेत. कुठले बुक घेतले? पिंक कलरचं बुक घेतलंय. सगळ्यांकडे पिंक आहेत, बरोबर ना? आपल्या किती कलरचे बुक आहेत टोटल? पहिलं कुठलं? पिंक, महिलांचा आवडता कलर. दुसरं ब्ल्यू. तिसरं व्हाईट. किती कलरचे बुक आहे आपले? 3 कलरचे बुक आहेत. व्हेरी गुड, है ना? आपल्याकडे टोटल 5 कलरचे बुक आहेत. किती? 5 कलरचे बुक. आणि आपल्याकडे 5 योजना आहेत. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं सामान फ्री पाहिजे असेल तर आपण महाराष्ट्र बाजारपेठेचं सभासद पहिले व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? जो सभासद झाला त्याला सामान फ्री मिळणार. म्हणजे 6वा जो आपला पॉइंट आहे तुमच्या बुकावले. बुक कोणाकडे आहे? काही दादा आहे? आहे, द्या जरा बुक, पटकन द्या. आहे? नाहीये? ठीक आहे, जाऊ द्या. आहे, द्या द्या. अरे व्हेरी गुड. एकदा टाळ्या वाजवा, टाळ्या. कारण त्यांच्याकडे स्वतःचा बुक आहे. या या इकडे.
किती महिन्यांकडे बुक आहे? काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? अरे वा, व्हेरी गुड. यांचं नाव गीता आणि बुकावर सानिया मिर्झा. बघा पकडलं का नाही ते? ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. असं होतं, हो असं होतं. कारण आपण भावनेच्या भरामध्ये ना काय पण करून टाकतो. बघा हे बुक आहे पिंक कलरचं, सगळ्यांकडे आहे आहे हा. तर हे बुक कोणी कोणी वाचलेलं आहे? सगळ्यांनी वाचलं, बरोबर आहे. ह्या बुकाच्या पाठीमागे काय लिहिलंय? 6वा मुद्दा. हा, 2 महिन्याचा सामान आवाज बसलाय. हा, ओके. हा हा, बरोबर आहे. सगळ्यांनी वाचलाय मुद्दा. बरं, त्याच्या खाली जो 6वा मुद्दा आहे तिथे काय मारेल आहे? स्टार. स्टार म्हणजे काय? कंडिशन अप्लाय, अटी लागू. जर तुम्हाला महाराष्ट्र बाळापणामध्ये सभासद होऊन किराणा सामान फ्री पाहिजे असेल तर तुम्हाला पहिले सभासद होणं गरजेचं आहे. आणि सभासद होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं महाराष्ट्र बाळापणामध्ये 1001 रुपयाचं किराणा सामान खरेदी करावं लागेल. काय करावं लागेल? बघा बुकावर लिहिले आहे, सगळ्यांनी वाचलं का? हा. मग आपल्याला जर आपल्याला सामान फ्री पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 1001 रुपये सामान तुम्ही खरेदी करायचं. तुम्हाला ग्रीन कलरचं बुक मिळणार. कुठलं मिळणार? ग्रीन कलरचं बुक मिळणार. पहिली योजना GPY, ग्रोसरी परचेस योजना. पहिली योजना कुठली आपली? ग्रोसरी परचेस योजना. ही आपली पहिली योजना, ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1100 रुपयाचं सामान खरेदी करावं लागतं. म्हणजे 1000 रुपये सामान प्लस 100 रुपये सभासद फीस. तुम्हाला मिळणार ग्रीन कलरचं बुक. असं तुम्ही त्या बुकावरती 12 महिने किराणा सामान खरेदी करायचं. किती महिने? 12 महिने तुम्ही सामान खरेदी केलं त्या बुकावरती, 12 महिने कंप्लीट झाले की तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये त्याच बुकावरती तुमच्या चॉईस प्रमाणे 2000 रुपयाचं सामान फ्री मिळतं. किती मिळतं? कोणी दुकानदार देतो का? तुम्ही एवढे वर्षानुवर्ष सामान खरेदी करता, 5000, 6000, 10000, दुकानदार कोण दिलं का? नाही. इथे तुम्ही जर समजा तेवढं सामान खरेदी केलं 1000 रुपये 2000 रुपयाचं, तर तुम्हाला जेवढं सामान तुम्ही खरेदी करताय त्याच्या दुप्पट तुम्हाला 13व्या महिन्यात सामान फ्री मिळणार. जर तुमचं हे 2000चं बुक असेल तर तुम्हाला सामान किती मिळणार? 4000 रुपयाचं. हा तुमचा आपली पहिली योजना, बरोबर आहे. दुसरी योजना आपली कुठली आहे? की GSY म्हणजे हे ग्रोसरी सेव्हिंग योजना. कुठली? ग्रोसरी सेव्हिंग योजना. ही आपली दुसरी योजना आहे. याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीला आपल्याला 1000 रुपयाचं किराणा सामान खरेदी करावं लागतं सभासदासाठी. कायसाठी? सभासद होण्यासाठी. तुम्ही 1000 रुपये आणि प्लस 100 रुपये असे 1100 रुपये सुरुवातीला भरले की तुम्हाला हे असं पिंक कलरचं बुक मिळतं. कुठे मिळतं? पिंक कलरचं. आणि या पिंक कलरच्या बुकवर तुम्हाला जे सुरुवातीचे 1000 रुपये ते तुम्ही वर्षभरामध्ये, आजची तारीख किती आहे? 28/2/2025 ते 28/2/2026 पर्यंत ते 1000 रुपये सामान तुम्ही कधीही या बुकावरती घेऊन जाऊ शकता. पण पहिले काय करायचं? 1100 रुपये भरून हे बुक पहिले घ्यायचं, बरोबर आहे. आणि ते सामान तुम्ही खरेदी वर्षभरात कधीही करू शकता. ही पहिली योजना. आणि ह्या बुकामध्ये तुम्ही पुढे 12 महिने सेव्हिंग करायचे. काय करायचं? 12 महिने सेव्हिंग करायचे. म्हणजे तुमचे जमा किती झाले आमच्याकडे? 12000. तुम्हाला 13व्या महिन्यात 3000 रुपयाचा मी प्रॉफिट देणार. तुमचे 12 आणि आमचे 3 किती झाले? असे तुम्हाला 15000 रुपये सामान घ्या किंवा पैसे घ्या. असं कोणी कोणी घेतलेले आहेत? 15000 बऱ्याच महिन्याने घेतले आहेत ना. आणि बाकी काय सर्व नवीन आहेत. ही आपली झाली दुसरी योजना, बरोबर आहे. तिसरी योजना कुठली आपली? की काही काही महिला अशा आहेत म्हणजे व्हाईट बुक आहे, म्हणजे फिक्स ग्रोसरी सेव्हिंग योजना, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या पिंक बुक आहे 1000 रुपये तुम्ही वन टाइम देता. म्हणजे किती? 12100 प्लस ग्रोसरीचे 1000 म्हणजे किती? 13100. असे तुम्ही दिले की तुम्हाला व्हाईट कलरचं बुक मिळणार. कुठले मिळणार? व्हाईट कलरचं बुक मिळणार. आणि 13 महिने झाले की त्या 12 महिन्यामध्ये तुम्ही ते 1000 रुपये सामान कधी पण घेऊ शकता. पण तुमचे जे 12 आहेत आणि आम्ही तुम्हाला किती देणार एक्स्ट्रा? 4000 रुपये प्रॉफिट. म्हणजे किती झाले? 12च्या 16000 रुपये घ्या किंवा सामान घ्या, पैसे घ्या किंवा सामान घ्या. किती योजना झाल्या आपल्या?
3. आणि चौथी योजना कुठली आहे? चौथी आपल्याकडे ब्ल्यू कलरचं बुक आहे. कुठलं? तुमचं 1 वर्ष पूर्ण झालं की नंतर तुम्हाला हे बुक न देता तुम्हाला ब्ल्यू कलरचं बुक मिळणार. मग त्याच्यासाठी तुम्ही 1000 रुपये सामान घेणं गरजेचं नाही. फक्त 1000 रुपये सेव्हिंग करा दर महिन्याला. असे 12 महिन्यामध्ये ब्ल्यू कलरचं तुमचं लाईफ टाइम चालू राहील. मग तुम्हाला 12चे किती मिळणार? हे आपलं चौथं बुक. आणि 5वं बुक कुठलं? येलो कलरचं. कुठलं? येलो. ते थोड्या रिच माणसासाठी आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगेल. ठीक आहे, हे झालं आपली योजना. आता ह्या योजनामध्ये कुठलीही योजना जर तुम्ही घेतली तर तुम्हाला काय काय फ्री मिळतं, बरोबर आहे? हे तुम्हाला झालं तुमचं बेनिफिट. पण महाराष्ट्र व्यापीठ तुम्हाला काय देतं? हे कुठलीही 4ही योजनापैकी तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर तुम्हाला मिळणार एक 1 डे पिकनिक फ्री, जे तुम्ही आज एन्जॉय करण्यासाठी आलात. किती पैसे लागतात पिकनिकला? किती पैसे लागतात? 1000 ते 1200 रुपये लागतात. इथून जाऊन पैसे घेतले का आपण? तुमच्यासाठी फ्री आहे. फक्त तुम्हाला ट्रेननी विरारपर्यंत यायचंय, बाकी ते सगळं फ्री आहे ना? तुमच्यासाठी फ्री आहे. एक फायदा झाला, बरोबर आहे? दुसरा फायदा काय की तुम्हाला एक नाटक बघायला मिळतं फ्री. काय मिळतं? नाटक. कोणी कोणी बघितलं? महाराष्ट्र बालपीठीचं नाही, स्वतः पैसे देऊन. किती पैसे लागतात? कमीत कमी 300-500 रुपये लागतात, आहे का नाही? ते पण तुम्हाला फ्री आहे, बरोबर आहे की नाही? हे दुसरा फायदा. तिसरा फायदा काय? एक ऑर्केस्ट्रा फ्री मिळतो. किती पैसे लागतात? कमीत कमी 500 रुपये. हे पण तुम्हाला फ्री आहे ना? किती फायदे झाले? 3. चौथा फायदा काय की महिलांसाठी एक 1 डे वर्कशॉप असतो, ज्याच्यामध्ये की आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कसं स्वतः तयार व्हायचं. ब्युटी त्याचा आपल्याला 1 डे वर्कशॉप असतो की 10 ते 15 मिनिटांमध्ये मी स्वतः तयार कशी व्हायची. काय होतं की आपण प्रोग्राम असतो आणि लगेच जातो कुठे? ब्युटी पार्लर मध्ये. किती पैसे लागतात? कमीत कमी 1500 रुपये, है ना? पण इथे सुद्धा तुम्हाला ते आम्ही फ्री मध्ये देणार आहेत की मेकअप कसा करायचा हे तुमच्यासाठी फ्री असणार आहे. बरं, किती फायदे झाले? 4. आणि 5वा फायदा काय की तुम्हाला असं पर्सनल डेव्हलपमेंट, म्हणजे आपण बोलायचं कसं, राहायचं कसं, हे तुम्हाला आम्ही शिकवतो. पर्सनल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम असतात, हे पण तुमच्यासाठी फ्री आहे. किती? 5 झाले. आणि 6वा फायदा काय? जर तुम्हाला हे चांगलं वाटलं तर तुम्हाला मिळतात रेफरल पॉइंट. काय मिळतो? रेफरल. आता जे काय मी तुम्हाला सांगितलं कसं वाटलं? हॅलो, कसं वाटलं? मग आता आपण हे काय करणार? जवळ ठेवणार. टाळ्या आताच वाजू नका, जायचं नाही लगेच. आपण काय करणार? बरोबर आहे, आपण दुसऱ्याला सांगणार. मग जर तुम्ही दुसऱ्याला सांगितलं आणि तो जर सभासद झाला तर तुम्हाला काय मिळणार? त्या मेंबर मागे 80 रुपये मिळणार, बरोबर आहे? आता पटकन इकडे एक जणांनी यायचं आहे की ज्यांना सामान फ्री पाहिजे 3 महिन्यानंतर. पटकन एक जण या, पटकन लवकर. सामान फ्री पाहिजे. कोण येते? तुम्ही येता? या पटकन या. आता आपण बघूया सामान फ्री कसं मिळतं. काय बघायचं आपल्याला? यांनी काय केलं? आजच्या पिकनिकचे फोटो सर्व आपल्या फेसबुकला टाकले, स्टेटसला टाकले, बरोबर की नाही? इन्स्टाला टाकले. आणि ते कोणी बघितले? कोणी बघितले? तुम्ही बघितले. हा, तुम्ही या 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 तुम्ही यांच्या तुम्ही पाठी या, कोणी पण या ना. हा, या या या. आता ह्या ज्या आहेत ना, यांच्या खास मैत्रीण आहे. कोण आहे? या. याने पिकनिक एन्जॉय केली आणि फोटो टाकले. तुम्ही लगेच त्यांना कॅचअप केलं आणि बोललं काय, कुठे गेली होती आज? मग ह्या काय बोलल्या की असं असं महाराष्ट्र बारपेठेचं पिकनिक होती, मला फ्री मिळाली. मग ह्या काय बोलणार? अरे मला पण यायचंय. काय बोलणार? आणि यांच्या खास मैत्रिणी काही जरी केलं की लगेच फॉलोअप मध्ये असतात. साडी घेतली की लगेच तशीच साडी पाहिजे, बरोबर आहे? सभासद झाली की लगेच सभासद ह्या झाल्या, बरोबर आहे? मग यांनी काय केलं? सभासद झाले, तसं बुक घेतलं आणि दर महिन्यात ते सेव्हिंग करायला लागले. मग यांना काय मिळणार? यांना काय मिळणार सभासद झाल्यावरती? जे मी सांगितलं, पिकनिक, ऑर्केस्ट्रा, नाटक व सगळे मिळणार. पण याच्यामध्ये यांना काय मिळणार? हॅलो, 80 रुपये. काय मिळणार? यांना मिळणार 80 रुपये. यांनी सामान खरेदी केलं, सेव्हिंग केली तर दर महिन्याला यांना 80 रुपये मिळणार आणि 10 रुपयाचं सामान मिळणार, व्हाउचर, बरोबर आहे? ह्या झाल्या पहिल्या. ठीक आहे. आता यांच्या मैत्रीण लगेच याने पण फोटो व्हायरल केले, बरोबर आहे? त्यांच्या मैत्रीण लगेच त्या पाठी. हा या, हा तुम्ही या ना, ब्लॅक वाले या, या पटकन या. हा बस तुमच्या पाठीमागे. हा तुम्हीच पाठीमागे.
कोणी पण या 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 हा. आता बघा, काय नाव तुमचं? वैशाली. वैशाली. राहायला कुठे? राहायला विक्रोळी आहे. या कोणाच्या मैत्रीण आहे? अमिषा मॅडमच्या. कोणाच्या? यांच्या नाहीये. यांचा आणि यांचा काही संबंध नाही. विक्रोळी आणि ठाणे, बरोबर आहे. पण ह्या सभासद झाल्या कोणामुळे? दादरमुळे, बरोबर आहे की नाही. तर यांना सर्व बेनिफिट मिळाले, जे मी काय सांगितलं ते सगळं त्यांना मिळालं. तर यांना किती मिळणार? हॅलो, यांना किती मिळणार? 80. यांना किती मिळणार? 16 रुपये. किती मिळणार? 16 रुपये. आता ह्या सभासद झाल्या, याने पण सेम असंच केलं. आणि यांचे मैत्रीण लगेच कोण? तुम्ही. या बघा, कोणाच्या मैत्रिणी? या विक्रोळीच्या मैत्रिणी. तुम्ही कुठे राहिला? ह्या मुलुंडला राहिल्यात. कुठे? मुलुंडला. नाव काय तुमचं? वंदना कांबळे. या कोणाच्या मैत्रिणी? यांच्या. यांचा आणि यांचा काय संबंध आहे का? काहीच नाहीये. तरी सुद्धा या सभासद झाल्या. तर यांना किती मिळणार? हॅलो, यांना मिळणार 80 रुपये. यांना किती मिळणार? 16 रुपये. यांना किती मिळणार? किती मिळणार? 8 रुपये. किती मिळणार? 8 रुपये मिळणार. 8 रुपये, बरोबर आहे. बघा हे कसं आहे, हे नेटवर्क आहे. नेटवर्क काय? नेटवर्क मार्केटिंग नाही. नेटवर्क तुम्ही जमवताय. तुमचे काय करताय इथे? नेटवर्क जमवताय. आता ह्या झाल्या. याने पण सेम तसं प्रोसिजर केलं. पुढे लग्न कार्यात गेले आणि सांगितलं की मला सामान फ्री मिळतं. काय बोलते? मी पण सांगत होते. मग कोण झाल्या? या तुम्ही आई, मावशी, आई, बहीण, काय पण असेल या. बघा, ह्या कोणाच्या मैत्रिणी? मुलुंडवाल्यांच्या आहे ना. मुलुंड ना. मुलुंड. तुमचं नाव काय? रेश्मा भिके मॅडम, बरोबर आहे. या कोणाच्या मैत्रिणी? यांच्या मैत्रिणी. या सभासद झाल्या. यांना सर्व बेनिफिट मिळणार. पण याच्या बदल्यामध्ये यांना किती मिळणार? 80 रुपये. यांना किती मिळणार? 16 रुपये. यांना किती मिळणार? 8 रुपये. यांना किती मिळणार? 4 रुपये. हॅलो, किती मिळणार? 4 रुपये. आता सेम प्रोसेस ह्या पण कुठे गेलात? एखाद्या पार्टीला, किती पार्टीला, किती पण मैत्रीण भेटल्या, त्यांना सगळं सांगितलं आणि आल्या लगेच या सभासद झाल्या. हा तुम्ही या. हा तुम्हीच लिहू आल्या. बरं ठीक आहे, तुम्ही या. बरोबर आहे. आता ह्या कोणाच्या मैत्रीण आहे? नाव? संगीता संगीता ओहाळ, बरोबर आहे. ह्या कोणाच्या मैत्रीण आहे? वंदना रेश्मा मॅडमच्या मैत्रीण आहे, बरोबर आहे. आता यांचा आणि दूरपर्यंत यांचा काय संबंध आहे का? काय संबंध आहे? नाही. त्या सभासद कोणामुळे झाल्या? कोणामुळे झाल्या? यांच्यामुळे, रेश्मा मॅडममुळे, बरोबर आहे. तर मग यांना काय मिळणार? 80 रुपये. हॅलो, यांना मिळणार 80 रुपये. यांना किती मिळणार? 16. यांना किती मिळणार? 8. यांना किती मिळणार? 4. यांना 4. किती मिळणार? 4 रुपये. आता परत सेम प्रोसेस ह्या पण कुठेतरी गेल्या. कुठे म्हणजे जे काय असेल, लग्न कार्य म्हणा, बारसं म्हणा, बर्थडे म्हणा, काय म्हणा, काय 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 तर ते असताना शेवटचं तिथे पण सांगतात. आता त्यांच्या मैत्रिणी कोण? बघा, ह्या आल्या, लगेच आल्या. काय नाव? ऋषाली कोयंडे, बरोबर आहे. तुम्ही कोणाच्या मैत्रिणी आहे? यांच्या मैत्रिणी. खरंच आहेत की इथे? खरंच आहे, बघ खरं. पण इथे खरंच मैत्रीण आहेत. पण ह्या आणि ह्या दूरपर्यंत काय संबंध आहे का? काही नाही. कोणामुळे संबंध झाला? त्या वैशाली मॅडम मुळे, बरोबर आहे. मग या ऋषाली मॅडम मुळे. मग यांना काय मिळणार? 80 रुपये. यांना काय मिळणार? 16 रुपये. यांना काय मिळणार? 8 रुपये. यांना काय मिळणार? 4 रुपये. यांना काय मिळणार? 4 रुपये. यांना 2 रुपये. किती मिळणार? 2 रुपये. आता मला एक तुम्ही सांगा, समजा आपलं राशन आपण भरलं घरामध्ये आणि कोणी अचानक पाहुणा आला आणि साखर नाही चहा बनवायला, आपण काय करतो? बाजाराकडे जातो वाटे घेऊन आणि साखर घेऊन येतो, हो की नाही? साखर आणल्यावरती 1, 2 दिवस 3 दिवस गेले
की लगेच ती बोलते खास मैत्रीण जरी असते तरी वाटी नेली होती आणली नाही वापस. पण इथे यांचा आणि यांचा काहीच संबंध नाहीये, तरी सुद्धा एक काम केल्यावरती यांच्या अकाउंटला ऑटोमॅटिक 2 रुपये जाणार, काही न करता. याने नाही जरी म्हणलं नको 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 तरी सुद्धा येणार. काय होणार? तरी सुद्धा येणार. आता सेम प्रोसेस, पहिली लेवल, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि 6वी लेवल. आता 7वी लेवल पटकन या. एक यांच्या मैत्रीण, यांचे पण फोटो सगळे बघितल्याने आले, या पटकन या. आता या कोणाच्या मैत्रीण आहेत? वृषाली मॅडम. तुम्ही राहायला कुठे? आणि तुम्ही राहायला कुठे? तुम्ही कुठे राहायला? वडाळा. नाव काय? भारती पाटील. आणि वडाळ्याला. तुम्ही खरं मैत्रीण आहात? नाहीये, बरोबर. पण कुठेतरी यांनी बघितलं आणि यांना फोन केला की बाबा असं असं आहे, मला सुद्धा सभासद व्हायचं आहे. अशा बऱ्याच महिला झालेल्या आहेत, बरोबर. तर यांना सुद्धा सर्व बेनिफिट मिळणार जे मी काय सांगितलं, ठीक आहे. मग यांच्या बदल्यामध्ये यांना काय मिळणार? रेफरल 80 रुपये. किती मिळणार? हॅलो, 80. यांना किती मिळणार? 16. यांना किती मिळणार? 8. यांना किती मिळणार? 4. यांना किती मिळणार? 4. यांना किती मिळणार? 2. यांना 2 रुपये. किती लेवल आहे? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी. आता 8वी. या पटकन. एक यांच्या मैत्रीण. हा या, तुम्ही या. आता यांच्या मैत्रीण कोण आहे? थोडस इकडे असं. हा बस बस, थोडस इकडे. हा ओके. आता यांच्या मैत्रीण कोण आहे मॅडम? नाव काय तुमचं? संगीता मॅडम आहे. त्यांचा आवाज बसलाय. तर काय नाव यांचं? संगीता मॅडम. त्या कोणाच्या मैत्रीण आहे? भारती पाटीलच्या मॅडम आहे, त्यांच्या मैत्रीण आहे, बरोबर. तर ह्या सभासद झाल्या यांच्यामुळे. तर यांना काय मिळणार? हॅलो, 80 रुपये. यांना काय मिळणार? 16 रुपये. यांना काय मिळणार? 8 रुपये. यांना काय मिळणार? 4 रुपये. यांना काय मिळणार? 4 रुपये. यांना काय मिळणार? 2 रुपये. यांना काय मिळणार? 2 रुपये. यांना काय मिळणार? 2 रुपये. काय मिळणार? 2 रुपये. आता किती लेवल आहे? स्टेप पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी आणि 8वी. आता शेवटचा 9. हा या, व्हेरी गुड. क्या पटकन आल्या. आता ही 9वी स्टेप आहे. कोणाची? कोणाची? चंद्रकला मॅडमची 9वी स्टेप, बरोबर. 9 मेंबर यांच्या अंडर जॉईन झाले आहेत. हे इथून फक्त यांना ओळखतात. कोणाला? फक्त यांना ओळखतात. इथून यांना अजिबात ओळखत नाहीये. तर ह्या सभासद झाल्या कोणामुळे? संगीता मॅडम मुळे. काय नाव तुमचं? पुष्पा संजय गायकवाड. संस्कृती, बरोबर की नाही? तुम्ही राहायला कुठे? विक्रोळी पार्क. तुम्ही राहायला कुठे? ठाणे आणि विक्रोळी. हॅलो, ठाणे आणि विक्रोळी काय संबंध आहे का? काय नाही. पण इथे आल्यामुळे, महाराष्ट्र बाळपणी आल्यामुळे 36 वर्षाची मैत्रीण सुद्धा भेटते. 10वीची मैत्रीण आता भेटते. म्हणजे असं आपलं बाजारपेठ सगळं आपण असं परिवार तयार केलाय, ठीक आहे. असं तुम्हाला पण कधी इथे होईल, अरे ऑफिस मध्ये तू पण इथे, हा मी पण इथे, कधी झाली मला सांगितलंच नाही, असं होतं, बरोबर की नाही? बऱ्याच वेळा असं होतं. तर ह्या सभासद झाल्या. यांना किती मिळणार? हॅलो, 80 रुपये. यांना किती मिळणार? 16 रुपये. यांना किती मिळणार? 8 रुपये. यांना किती मिळणार? 4 रुपये. यांना किती मिळणार? 4 रुपये. यांना किती मिळणार? 2 रुपये. 2 रुपये. 2 रुपये आणि 2 रुपये. हे तुम्हाला माहित होतं, बरोबर. म्हणजे हे सभासद झाले, यांना सगळं बेनिफिट मिळालं. पण हे सर्व यांना दिलं, यांनी यांना दिलं, यांनी यांना 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 देतं, असं सगळं आपण काय केलं? हे सर्क्युलेट केलं. कोणी केलं? यांनी यांना केलं, यांनी यांना केलं. यांना सगळ्यांना केलं का? अजिबात नाही. हे आणि ते कसं काय काय संबंधच नाही. आता बघूया आपण. हे यांचं नेटवर्क तयार की झालं. म्हणजे या एकटी काय नाव यांचं? चंद्रकला मॅडम. यांना या सगळ्यांचं बेनिफिट मिळणार आहे. आता कसं मिळणार बघा. जर यांनी एक मैत्रीण इथे सभासद केली तर अशा तुमच्या मोबाईल मध्ये किती नंबर आहेत? 100-150. अगदी खास, एकदम खास 100-150 अशा हजारो असतील. पण जर यांनी एक फोन केला तर 100 महिला पटकन येणार, है ना? तर अशा आपल्याला किती? 100 नको, अशा किती पाहिजे? फक्त 10 महिला. किती? 10 महिला जर यांनी सभासद केल्या, तुम्ही किती केल्या? 10 महिला केल्या सभासद. यांच्यासारख्या या इकडे पुढे थोडस, हा बस इथे पुढे थोडस. यांच्यासारख्या किती महिला आल्या? 10 महिला, है ना? तर यांना किती मिळतं यांच्याकडून? 80 रुपये. तर 10 महिन्याचे किती झाले?
10 गुणिले 80 किती झाले? 800 रुपये कोणाला मिळणार? चंद्रकला मॅडमला मिळणार. आणि 10,000 रुपये सामान किती झाले? 100 रुपये झाले की नाही? म्हणजे 100 रुपयाचं सामान आणि 800 रुपये रेफरल किती झाले टोटल? 900 रुपये यांना मिळाले डायरेक्ट. आता या 10 महिला सभासद करायला तुम्हाला किती महिने लागतात? एका महिन्यामध्ये, बरोबर की नाही? कोणी एका दिवसात पण करतं, 2 दिवसात करतं, एका हप्त्यात करतं. पण यांनी 1 महिन्यामध्ये 10 महिला केल्या तर यांना किती मिळाले? 900 रुपये. म्हणजे यांचं पहिल्याच महिन्यामध्ये सामान फ्री झालं की नाही? हॅलो, मी काय सांगितलं होतं? 2 महिने सामान खरेदी करा, तिसऱ्या महिन्यापासून तुमचं लाईफ टाईम सामान पे मिळणार 1000 रुपये, बरोबर की नाही? यांना काय झालं? पहिल्याच महिन्यामध्ये 900 रुपये मिळाले म्हणजे सामान फ्री झालं का नाही? नाही कळलं? सामान फ्री झालं, बरोबर. हे झालं पहिलं. आता यांच्या मैत्रीण हे आहेत है ना, यांनी पण 10 मेंबर केले, यांचं सामान फ्री झालं. मग यांना पण करायचं तुम्हाला सामान फ्री. मग तुम्ही काय केलं? तुमच्यासारख्या 10 महिला, मग त्यांनी पण 10 मेंबर केले. हॅलो, 10 इंटू 10 किती झाले? यांच्याकडे यांच्यासारख्या 100 महिला झाल्या. किती झाल्या? किती लेवलला? पहिली आणि दुसरी लेवलला किती महिला झाल्या? 100. तर यांना दुसऱ्या लेवलला किती मिळतं? 16 रुपये. किती मिळतात? 16 रुपये. 16 इंटू 100 किती झाले? 1600. कोणाला मिळणार? चंद्रकला मॅडमला. बरं, 1600. आणि पहिले सामानाचे किती? सामानाचे किती? 2 रुपये सामान. म्हणजे किती झालं? 2 रुपये गुणिले 100 किती झाले? 200 रुपये सामान मिळणार. 200 आणि 1600 किती झाले? 1800 सामान, 1800 रुपये. आणि पहिले 900 किती झाले? 2700 रुपये मिळणार. यांना जसा 1 महिना लागला तसा पण यांना 1 महिना लागणार आहे. म्हणजे 2 महिन्यामध्ये यांना किती मिळाले? 2700 रुपये दर महिन्याला. किती? हॅलो, म्हणजे यांचं सामान फ्री होऊन यांना वरून पैसे मिळायला लागले. ठीक आहे. परत यांच्यासारख्या आता यांच्याकडे मेंबर आहेत, यांना पण वाटतं की मलाही सामान फ्री करायचंय. मग या 100 महिला त्यांच्याकडे अशा, बरोबर की नाही? मग यांनी पण जर 10 मेंबर केले तर यांच्यासाठी झाले यांच्याकडे 100 गुणिले 10 किती झाले? 1000. गणित कसं आहे? 100 गुणिले 10 किती झाले? 1000 महिला यांच्यासारख्या यांच्याकडे रेडी झालेल्या आहेत तिसऱ्या लेवलला. मग यांना तिसऱ्या लेवलला किती मिळतात? 8 रुपये. किती? 8 रुपये. 8 रुपये इंटू 1000 किती झाले? 8000 यांना दर महिन्याला मिळणार. 8000 आणि 27 किती झाले? 10,700 रुपये दर महिना. आता हे करायला ना किती? समजा आपण 3 महिने पकडूया, कारण यांना एक महिना लागला की नाही? 1 महिना. 3 महिन्यामध्ये यांचं इन्कम सुरू झालं किती? 10,700. बरोबर. आता एक लेवल फक्त बघूया की यांनी पण असंच केलं, 10 मेंबर बनवले. तर यांच्यासारख्या चौथ्या लेवलला, इकडे या, चौथ्या लेवलला किती मेंबर झाले? 1000 गुणिले 10 किती झाले? हॅलो, 10,000. कोणाकडे झाले? यांच्या टीम मध्ये. कोणाच्या? यांच्या टीम मध्ये झाले. मग 10,000 यांना किती मिळतात चौथ्या लेवलला? 4 रुपये. किती मिळतात? 4 रुपये. मग 4 रुपये गुणिले 10,000 किती झाले? 40,000. हॅलो, 40,000 आणि 10,700 किती झाले? 50,700 यांचा डायरेक्ट इन्कम यांना मिळालं. आणि यांना 1 महिना, यांना 2 महिने, 3 महिने, यांना 4 महिने, यांना 6 महिने, म्हणजे वर्षभरामध्ये याने जर वर्षभर जरी हे काम केलं तरी एका वर्षामध्ये यांना दर महिना झाला 50,700 रुपये सुरू. आता इथून पुढे जर सांगितलं ना तर सगळे डोक्यातून जाईल. बरोबर की नाही? त्याच्यामुळे फक्त एकच करा की जसे यांनी 10 मेंबर केले तसे आपण 10 मेंबर करा. आणि जे 10 मेंबर जे आहेत त्यांना सुद्धा सांगा तुम्ही पण 10 मेंबर करा. बाकी काहीच करू नका. सगळं एवढं काय करायचं की यांना सांगितलं 10 करा, यांनी पण यांना सांगायचं 10 करा, यांनी पण सांगायचं 10 करा. बस आपापले मेंबर फक्त बघायचे. बस एवढं जरी बघितलं तरी तुम्ही 3.5 वर्षामध्ये, हॅलो, 3.5 वर्षामध्ये तुम्हाला येथून 6,35,00,000 रुपये मिळणार. किती वर्षात? 3.5 वर्षामध्ये हे सगळं एवढं कम्प्लीट होणार. आणि 3.5 वर्षामध्ये तुम्ही किती कमवणार? 6,35,00,000. असं तुम्ही सगळं करू शकता. कळलं? सामान फ्री व्हायचं. लोकांना कळलं नाही? सगळ्यांना कळलं?
अशा पद्धतीने आपण हे माझ्या मते कोणाला इथे बसलेल्या 90% महिलांना माहित नव्हतं. कारण काय होतं की जी ती महिला 80 रुपयासाठी डायरेक्ट मेंबर टाकते आणि मला बक्षीस पाहिजे म्हणून. बक्षीस पाहिजे म्हणून काय करतात, 80 रुपये मिळतात म्हणून काय करतात की डायरेक्ट मेंबर टाकतात. असं परवाचं एक उदाहरण असं झालं की एका महिलेने काय केलं, सासूने मेंबर दिला सुनाला आणि सुनाने मेंबर दिले 20 मेंबर सिनियरकडे. त्या सिनियरने काय केलं की ते 20ही मेंबर स्वतःचे डाउनलाईन टाकले. कायसाठी? 80 रुपयासाठी. है ना. असं करू नका, कारण हे केल्याने काय होणार आहे की तुमचं स्वतःचं नुकसान होणार आहे. कारण तुम्ही डायरेक्ट किती करणार, 100, 200, 300, 500 याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. पण ही जर अशी टीम बनवली तर तुमच्याकडे 50,000 1,00,000 व्हायला वेळ लागणार आहे. कारण जे आपल्याकडे जे चावरे मॅडम आहे त्यांच्याकडे 27,000 मेंबर आहे, महिन्याला घेतात 88,000. तुमच्याकडे किती मेंबर टावरे मॅडम? 4,000. तुमच्याकडे किती आहे? 5,500. बघा, म्हणजे असे मेंबर हे स्वतः हँडल करतात का? नाही. असं टीम वर्क बनवा. आणि जेव्हा ही टीम बनली, जेव्हा हे 50,000 इन्कम घ्यायला सुरुवात केली यांनी, जेव्हा यांचा वाढदिवस असेल, काय असेल वाढदिवस, या वाढदिवसाला सगळ्या अशा महिला बसलेल्या असतील. काय अशा महिला वाढदिवसाला कधी येतात आमचे सिनियर, जे आम्हाला सर्व हे सगळं कमवून देतात. जेव्हा ह्या येतील ना वाढदिवसाला, इथे मस्तपैकी केक सजवलेला असेल, जेव्हा तिकडे येतील ना सगळ्या महिलांच्या हातामध्ये फुलं असतील, आणि जेव्हा येणार त्या तर सर्व महिला त्यांच्या अंगामध्ये काय टाकणार? आणि हे फुलाच्या वर्षाव बघून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असू येणार की असा कधीच झाला नाही. ही सगळी किमान काय महाराष्ट्र बालपेठेची. कारण तुम्ही त्यांना व्यवसाय दिलाय, काहीतरी घरून बाहेर पडण्याचा मार्ग दिला. कारण बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना घराच्या बाहेर काहीच माहिती नाही, आणि जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा सगळं त्यांना माहिती पडतं. काय काय मला त्यांच्या मिस्टरांचे फोन आले की माझी मिसेस कधीच घराच्या बाहेर गेली नाही आणि दादर कधीच बघितलं नाही. आता दादर काय तर विटी पण जाते, पण कामासाठी. म्हणजे त्यांना एवढं सगळं चांगलं झालं, कोणाला बोलता येत नव्हतं त्या महिला बोलायला लागल्या. तर ह्याप्रमाणे असं सगळं आपलं नेटवर्क तयार होतं. कळलं सर्वांना? सामान फ्री कळालं? माझं पहिलं बुक कुठलं? पहिलं बुक कुठलं? ग्रीन. दुसरं पिंक. तिसरं व्हाईट. चौथं ब्ल्यू. बरोबर आहे? व्हेरी गुड. यांचा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. शेवटच्या महिन्याच्या एंडिंगला ऑफिस बंद असतं. आता पुढच्या महिन्यामध्ये आपला टोटल 4 सण असतात. 4 सणापैकी आपला एक सण येतोय 9 मार्च, जागतिक महिला दिन. आणि तो कुठे? अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये. तुम्हाला सगळ्यांना मेसेज मिळाले, SMS. या महिन्याची काय थीम आहे या वर्षाची? तिचा प्रवास. हॅलो, काय थीम आहे? तिचा प्रवास. म्हणजे जन्मापासून मृत्यू काळापर्यंत जे जे काय झालेलं आहे ते आपण तिथे डान्स ग्रुपच्या माध्यमातून दाखवणार आहोत. ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा असेल तो नंबर तिथे आलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करायचा आणि आपलं नाव द्यायचं. एका डान्स ग्रुपमध्ये कमीत कमी 5 ते 10 महिला पाहिजे. आणि बक्षीस काय तुम्ही बघितलं, पहिलं बक्षीस आहे 11,000 रुपये ग्रुपला, दुसरं बक्षीस आहे 7,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 5,000 रुपये. असे 3 बक्षीस आहेत. आणि उत्तेजनाचं बक्षीस आहेत 2,000 रुपयाचे 2. असे ग्रुप डान्सला आहे. आणि वेशभूषा, काय वेशभूषा आहेत महामातेंची वेशभूषा. ज्या महान माता झालेल्या आहेत भारतामध्ये, जेवढ्या ज्यांनी चांगलं कार्य केल्या, अशा महान मातेंचं आपल्याला वेशभूषा धारण करून यायचंय. आणि त्यासाठी आपण काय केलंय, त्याला नाव दिलंय महामाता वेशभूषा स्पर्धा 2025. बरोबर की नाही? जय जयकार महामातेचा, मान सन्मान आई बहिणींचा, आहे का नाही मेसेज मध्ये? तर असं आपल्याला तिथे सुद्धा 9 बक्षीस आहे. किती बक्षीस आहे? 9. पहिलं बक्षीस किती आहे? 9,000. दुसरं 8,000. तिसरं 7,000. चौथं 5वं, तिसरं, दुसरं आणि पहिलं 1,000. असे नाही ना? पहिलं बक्षीस 9,000, दुसरं बक्षीस खाली येऊन म्हणजे शेवटचं बक्षीस 9 आहे 1,000 रुपये, है ना? असे हे सगळे बक्षीस आहेत. सर्वांनी भाग घ्या. आणि तो कार्यक्रम जो आपला आहे अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा, खूप मोठा हॉल आहे. त्या हॉलमध्ये सेलिब्रिटी येणार, नवीन जे आता सिरियल चालू आहे त्या सिरियलच्या सेलिब्रिटी येणार आहे 9. जुन्या सेलिब्रिटी येणार आहेत तारका, तुम्हाला बघायला मिळणार, फोटो काढायला मिळणार त्यांच्यासोबत. आणि त्या कार्यक्रमाला लवकर येऊन पास घ्या, कारण पासेस द्यायला सुरुवात करणार आहे 5 तारखेपासून.
घाई गडबड करू नका, कारण काय होतं की लाईन लावता तुम्ही आणि गडबड करता. म्हणून पासेस तुम्हाला 5 तारीख ते 8 तारखेपर्यंत पासेस मिळणार आहे. आणि जे तुम्ही स्पर्धा घेणार आहे त्या स्पर्धेचे पासेस तुम्हाला 4 तारखेपर्यंत मिळणार आहे. ठीक आहे, तर हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आज मी शुभेच्छा देतो. तसं देणारच आहे 9 मार्चला जागतिक महिला दिन, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आपण करणार आहे. ठीक आहे, तर आज मला असं वाटतं बराच वेळ झालेला आहे. तर ह्या वेळेस आपण काय केलं की एवढा वेळ मिटिंगला होतो म्हणून सकाळी सर्वांना नाश्ता दिलेला आहे. नाश्ता सर्वांनी केला की नाही? या वेळेस आपण सुरुवात केली की सर पहिले नाश्ता, पहिले पोटोबा नंतर विठोबा, बरोबर की नाही? आता जाऊन तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा. बाहेर जाऊन तुम्ही काय कोणी लॉकर घेतले असेल किंवा रूम घेतले असेल तर बाहेर जाऊन तुम्ही काय करा, चेंजिंग करून मस्तपैकी हे करा, एन्जॉय करा. आणि परत 2 वाजता तुम्हाला लंच आहे. काय 2 वाजता लंच आहे. लंच घेतला की परत तुम्ही 1 तास ब्रेक घ्या आणि परत तुम्हाला 3 नंतर तिथे स्विमिंग चालू होणार. 4:30 वाजता परत बाहेर पडा, चेंजिंग करा आणि 5 वाजता तुम्हाला नाश्ता, तुम्हाला कुपन दिला असेल बघा, कुपन दिले लकी ड्रॉ करणार आपण. लकी ड्रॉ, हा लकी ड्रॉ आहे. ज्या महिला इथे आहे तिथे आपण लगेच लकी ड्रॉ काढूया. आणि हे झाल्याच्या नंतर 4:30 वाजता बाहेर पडा. हा बॉक्स घेऊन या. 4:30 वाजता बाहेर पडा. 5 वाजता तुम्हाला नाश्ता दिलेला आहे, कुपन दिले बघा नाश्त्याचं, ते नाश्त्याचं कुपन प्रत्येकाने वडापाव घ्या. आणि जे तुम्हाला आता 2 कुपन दिले असतील, एक नाश्त्याचं आणि एक लंचचं, ते सामावून ठेवा. 2 वाजता लंच आहे, ते कुपन दाखवून लंच घ्या. आणि आपलं एक महाराष्ट्रामध्ये जे कुपन आहे ते कुपन घेऊन संध्याकाळी 5 वाजता वडा पाव आणि चहा मिळणार. आणि 5च्या नंतर बाहेर ज्यांनी तुम्हाला इथे आणलेलं आहे ना, ते तुमची वाट बघताय बाहेर. 5 वाजता बाहेर त्या गाडीमध्ये बसा, स्टेशनला जा विरारला, तिथून ट्रेन मध्ये बसा, घरी जावा सुखरूप. एक गाडी सुटली की दुसरी गाडी आहे. घाई गडबड करू नका, कारण तुमचं कोणतरी वाट बघतंय घरी. जसे ते गेटवरती बघतंय तसं घरी कोणतरी वाट बघतंय. सुखरूप घरी पोहोचा आणि घरी गेल्यानंतर सावकाशपणे तुमच्या ज्याने तुम्हाला इथे आणलं त्यांचे आभार माना आणि त्यांना कॉल करा. म्हणजे कोण? सिनियर. धन्यवाद, थँक्यू. आणि आता राष्ट्रगीताने आपली मीटिंग संपेल. आपण लकी ड्रॉ काढतोय. पहिलं बक्षीस सोन्याची नथ, दुसरं बक्षीस पैठणी साडी, तिसरं बक्षीस चांदणी प्रेम. आणि सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की हे जे तुम्ही आज एन्जॉय केलेले आहेत त्याचे फोटो आपले फोटोग्राफर आहेत शिवाजी, हे काढतायत. तर आपल्या फेसबुक वरती, आपल्या युट्यूब वरती व्हिडिओ पण बनणार आहे. हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला हे होईल उद्या. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र वाटे, सबस्क्राईब करा सर्वांनी आणि सर्व मैत्रिणींना पाठवा. मग त्या बघतील कसं तुम्ही एन्जॉय केला आणि लगेच समज तुमच्याकडे होतील. आणि फोटो आपल्या फेसबुक वरती डाउनलोड करून घ्या. तुम्हाला मी त्याचा हे पण पाठवेल गुगल ड्राईव्ह, तो पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या स्टेटसला ठेवा, सगळ्या ठेवा. तर आपलं महाराष्ट्र बाळपेठचं युट्यूब चॅनल कुठलं आहे? महाराष्ट्र बाळपेठ चॅनल आहे. ते तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले बरेचसे व्हिडिओ मध्ये बघा. आणि कोणी जर रील स्टार असेल तर रील बनवत असतील तर रील बनवण्यासाठी शिवाजीला संपर्क करा. तो तुमचे रील काढणार 30 सेकंदाची काय असेल ते आणि तुम्हाला ते पाठवून देईल. तुम्ही ते व्हायरल करू शकता. तर रील ज्यांना बनवायची असेल त्यांनी शिवाजीचा संपर्क साधायचा आहे. ते तुम्हाला रील तुमचे जशी रील तुम्हाला पाहिजे तशी रील बनवणार आणि त्याच्या पाठीमागे फक्त महाराष्ट्र बाळपेठ येऊ द्या आणि व्हायरल करा. ठीक आहे, तर आपण आता चालू करूया. तिसरं बक्षीस काढण्यासाठी बोलवते मी आजचा ही मुलगी. हा तोच आहे. ह्या जवळजवळ 800 कुपन आहे. काय नाव तुझं? दृष्टी आहे. तिच्या सक्षम दृष्टीने ती आता एक काय करणार आहे, चिठ्ठी काढणार आहे. तिसरं बक्षीस ज्यांना लागेल भाग्यवान महिला त्यांनी काय करायचंय, ते ही चिठ्ठी तुमच्याकडे जी असेल मोठी चिठ्ठी आहे ना, तुमच्याकडे नाहीये ना चिठ्ठी? नाहीये. ही माझ्याकडे चिठ्ठी मी तुमचं नाव लिहून घेईल. त्यांना मिळणार चांदीची प्रेम. ऑफिसला उद्या यायचंय. त्यांनी ते उद्याच्या उद्या एका दिवसामध्ये, परवा ते मिळणार नाही. ठीक आहे, ते बक्षीस घ्यायचंय. तिसरं बक्षीस डोळे बंद करायचे आणि पूर्ण अशा हलवायची चिठ्ठ्याने काढायची. डोळे बंद करून, डोळे बंद कर. हा खाली बस. व्हेरी गुड. आणि एकच चिठ्ठी काढ, त्याच्यामध्ये तुझ्या मनवीची नसली पाहिजे. एकच चिठ्ठी काढायची आहे. हा बस, घे एक चिठ्ठी घे. व्हेरी गुड. आणि आता बघूया नाव ज्यांना मिळते. चांदीची प्रेम श्री गणेश लक्ष्मी पूजेसाठी तुम्हाला देवाऱ्यामध्ये काम येईल. आणि नाव आहे रोहिणी निशांत जगताप. रोहिणी निशांत जगताप खाली गेल्या. चांगली गोष्ट आहे. टाळ्या वाजवा जोरात. रोहिणी निशांत जगताप काढ. व्हेरी गुड. एक चिठ्ठी काढते.
आणि आणि एकच कुठली पण एक उचल कुठली पण. व्हेरी गुड. आणि एक चिठ्ठी काढलेली आहे. आता नाव आहे स्नेहल शिगवण. स्नेहल शिगवण. स्नेहल शिगवण 1, स्नेहल शिगवण 2, स्नेहल शिगवण 3 आहे. अरे टाळ्या वाजल्या पाहिजे. आता आपण यांना कसं ओळखणार, होय की नाही? हा, तर तुमचा MB आयडी सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. स्नेहल शिगवण ज्या, हा बघा ह्या चिठ्ठीमध्ये काय टाकावं लागतं आपल्याला, स्वतःचा नंबर आणि आयडी नंबर टाकावा लागतो. त्यांना स्वतः आयडी माहिती नाहीये आणि मोबाईल नंबर माहिती नाही. सांगा. हा, याच्या म्हणजे लिहिलाय तो. काय करूया, बा व्हेरी गुड. बस बस. ऐका, हे बघा या मोबाईल वर जो दिलेला आहे, कारण यांचा यांनाच माहिती नाहीये, आपल्याला कसं काय माहित पडणार. मग ही चिठ्ठी काय करूया, बाद करूया. याच्यावरती जो असेल तो आपण देणार. हा, परत एक चिठ्ठी काढ. एक चिठ्ठी पटकन काढ. एक, हा व्हेरी गुड, क्या बात आहे. एक चिठ्ठी दे पटकन एक. आणि आता दर्शनी काढलेली आहे. एक चिठ्ठी काढली आणि नाव आहे तमन्ना भाटिया. तमन्ना शेख. तमन्ना शेख 1, तमन्ना शेख 2, तमन्ना शेख 3. बघा आता एक पटकन काढ. हा हा, कुठले पण एक काढ, कुठले पण एक काढ. व्हेरी गुड. हा दे. हा, आता नाव आहे गीता बडवंचे. बडवंचे. गीता 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 बडवंचे. नाही नाही, अरे वा, क्या बात आहे. सबीरा रशीद सय्यद. सबीरा रशीद सय्यद. टाळ्या वाजवण्यासाठी. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. सांगा सांगा सांगा. आयडी नंबर सांगा. हा बोला बोला, पुढे बघून सांगा म्हणजे माईक मध्ये. व्हेरी गुड, बरोबर आहे, यांचंच आहे. यांना मिळतंय, यावरती या वरती. यांना मिळतंय चांदीची फ्रेम, लक्ष्मी आणि गणपतीची बक्षीस. तिसरं बक्षीस द्या, इकडे तिसरं बक्षीस. आराध्या नागवेकर काढते दुसरं बक्षीस पैठणी साडी. आणि बघूया कोणाला मिळते. डोळे बंद करायचे आणि याच्यामध्ये तुझ्या मम्मी चिठ्ठी असेल ना ती काढायची नाही. हा, डोळे बंद करायचे आणि एक चिठ्ठी काढायची आहे. दुसरं बक्षीस जाते पैठणी साडी माया शिंदे. माया शिंदे. आहे आणि पहिलं बक्षीस काढले बघा. काय पहिलं बक्षीस, सोन्याची नथ. अरणा कोणाला जाणार, असा हात कर. अरे वा, मम्मीला जाणार पहिलं बक्षीस. पहिलं बक्षीस जाते. काय नाव आहे मम्मीचं, नैना आणि अरणा. आणि नाव खरंच आहे, मम्मीचंच नाव आहे नैना. आणि पहिलं बक्षीस आहे, नाव वंदना दीपक गायकवाड. त्यांच्याच ग्रुपला लागले. राष्ट्रगीताने मीटिंग संपेल. राष्ट्रीय आपण कोणी करू नका. पंजाब सिंध गुजरात हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधरंगा तव शुभ आने जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगल गाथा.
की जय, भारत भाग्य विधाता जय है, जय है, जय है, जय 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 है। भारत माता की वंदे। महाराष्ट्र बाजारपेठेचा आपली बाजारपेठ, आपली बाजारपेठ, आपली बाजारपेठ. धन्यवाद. सर्व महिलांचे, सर्व सभासदांचे आमच्या ग्रुप या धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठेचे आणि दांडगे सरांचे. धन्यवाद सर्व आमच्या सर्व सभासदांचे महाराष्ट्र पेठेचे. आपले ते वंदना गायकवाड बोलणार. धन्यवाद बाबांचे, धन्यवाद सरांचे, अभिनंदन. आम्हाला भरपूर आनंद झाला. आमच्या घरी बसलेल्या महिलांना उद्योग चालू केला. उद्योग चालू. तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ सर का कि मुझे यहाँ आकर बहुत ही अच्छा और सब कुछ मालूम पड़ा. आज फर्स्ट टाइम था मेरा यहाँ पर आने का, लेकिन यहाँ आने के बाद मुझे बहुत अच्छा लगा. आइंदा कोशिश करूँगी आपकी मीटिंग में वापस आने की. बहुत बहुत शुक्रिया. हा, ओके ओके. मम्मी कुठे होती?